मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हे शब्द आहेत कविता राऊतचे. आणि खरं सांगायचं तर हे फक्त एक वाक्य नाहीये, तर तिच्या संपूर्ण आयुष्याचा आणि एका अविश्वसनीय प्रवासाचा हा सार आहे. चला, आज आपण हाच प्रेरणादायी प्रवास उलगडून पाहूया. आज आपण गोष्ट करणार आहोत आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतची, जिला संपूर्ण जग सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखतं. तिचा हा प्रवास खरंच खूप खास आहे. तिची सुरुवात कुठून झाली असेल तर नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर जवळच्या एका लहानशा डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या पाड्यावरून. जरा विचार करा, जिथे पक्के रस्ते सुद्धा नव्हते, फक्त पायाखाली मातीचा धुराळा. अशा ठिकाणाहून एका आंतरराष्ट्रीय धावपटूचा जन्म झाला. आणि याच धुळीतून तिनं थेट ऑलिम्पिकच्या मंचापर्यंत झेप घेतली. हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? पाहूया तरी या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे नेमके कोणते होते. तर ही गोष्ट सुरू होते तिच्या बालपणापासून, सावरपाड्यातून, जिथे प्रत्येक दिवस एक नवं आव्हान घेऊन यायचा आणि याच आव्हानांनी तिला नकळतपणे घडवलं. आणि गंमत म्हणजे तिला जे रोजचे कष्ट वाटत होते तेच तिचं पहिलं ट्रेनिंग ठरलं. रोज मैलोनमैल पाणी भरायला जाणं, सरपण गोळा करायला जाणं आणि हे सगळं काही अणवाणी. यामुळे तिचे पाय नैसर्गिकरित्या इतके कणखर बनले की जणू काही निसर्गच तिला भविष्यासाठी तयार करत होता. प्रत्येक प्रतिभेला एका मार्गदर्शकाची गरज असतेच. कविताच्या आयुष्यात ते मार्गदर्शक बनून आले तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग. त्यांच्या एका नजरेने तिचं आयुष्यच बदलून टाकलं. झालं असं की नाशिकमध्ये एक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा होती. कविता धावत होती, बाकीच्यांसाठी ती एक सामान्य धावपटू होती, पण प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या पारखी नजरेने तिच्या पायांमधली ती चमकदार दौड अगदी बरोबर ओळखली. त्यांना त्याच क्षणी कळून चुकलं की या मुलीमध्ये काहीतरी जबरदस्त गुणवत्ता आहे. विजेंद्र सिंग फक्त तिचे कोच नव्हते, तर तिचे खरे गुरु होते. त्यांनी प्रत्येक अडथळा दूर केला. आधी तिच्या आईवडिलांना समजावलं, त्यांची मानसिकता तयार केली, तिला अणवाणी धावण्याची सवय मोडून बुटांनी धावण्याचं शास्त्रशुद्ध धडे दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. त्यांच्या समर्पणाची खोली तर पहा. जेव्हा कविताच्या आईवडिलांना प्रश्न पडला की सरावासाठी ती राहणार कुठे, तेव्हा सिंग दाम्पत्याने तिला स्वतःच्या घरी नेलं. तब्बल 5 वर्ष त्यांनी तिला आपल्या दुसऱ्या मुलीसारखं सांभाळलं. हे खरंच खूप मोठं काम होतं. आणि मग या कठोर परिश्रमाचं आणि त्यागाचं फळ लवकरच मिळालं. आणि जेव्हा मिळालं तेव्हा कविताने स्थानिक मैदानं ओलांडून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कोरलं. यशाची सुरुवात झाली गुजरातमध्ये, राष्ट्रीय स्पर्धेतल्या रौप्य पदकाने. पण ही तर फक्त एक झलक होती. यानंतर तर जणू यशाची एक लाटच आली. मग ती नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा असो किंवा चीनमधली आशियाई क्रीडा स्पर्धा, कविताने एकापाठोपाठ एक पदकं जिंकत भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. तिच्या धावण्याच्या याच अविश्वसनीय गतीमुळे आणि यशाच्या सातत्यामुळे तिला एक नवीन ओळख मिळाली, सावरपाडा एक्सप्रेस. हे नाव तिच्या गावाशी आणि तिच्या वेगाशी अगदी घट्ट जोडलेलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिचं सुवर्णपदक अगदी काही सेकंदांनी हुकलं. अशावेळी कोणताही खेळाडू पूर्णपणे खचून जातो. पण त्या नाजूक क्षणी तिच्या आईने तिची समजूत काढली. आणि आईच्या त्या शब्दांनी तिला जो आधार दिला तो कोणत्याही सुवर्णपदकापेक्षा लाख मोलाचा होता. कविताच्या यशाने फक्त तिचंच आयुष्य नाही बदललं, तर तिच्या कुटुंबावर आणि तिच्या संपूर्ण गावावर एक खूप खोलवर आणि सकारात्मक परिणाम झाला. नेमका काय होता तो परिणाम ते पाहूया. जेव्हा ती पदक जिंकून आपल्या गावी परतली, तेव्हा तिथे जणू दिवाळीच साजरी झाली होती. आजूबाजूच्या गावांतून हजारो लोक आपल्या लाडक्या लेकीचं कौतुक करायला, तिला बघायला जमले होते. तो एक अविस्मरणीय क्षण होता खरंच. जरा विचार करा, त्या आईला कसं वाटलं असेल. ज्या मुलीला मातीच्या रस्त्यांवरून चालताना पाहिलं होतं, तिच्याभोवती आज आलिशान गाड्या आणि पत्रकारांचा गराडा होता. तिच्या आईच्या डोळ्यातलं समाधान सगळं काही सांगून जात होतं. तिचे शब्द होते, आमची लेक लई मोठी झालीये. इतकं यश मिळवूनही कविताचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. ती आजही रोज न चुकता आईला फोन करते, पण सरावाचा कितीही त्रास झाला तरी आईला कधी सांगत नाही. का? तर तिला काळजी वाटेल म्हणून. हेच तर त्या मायलेकीच्या सुंदर नात्याचं प्रतीक आहे. तिच्या यशामागे काही ठाम तत्त्व आहेत.
पी.टी. उषा यांना आदर्श मानणारी कविता प्रचंड मेहनती आहे. ती प्रशिक्षकांच्या प्रत्येक सूचनेचं अगदी काटेकोरपणे पालन करते आणि तिचं लक्ष फक्त आणि फक्त खेळावर केंद्रित असतं. इतकंच नाही तर या सगळ्या धावपळीत तिने आपले शिक्षणही सुरू ठेवलं. आणि अखेरीस आपण पुन्हा तिच्या त्याच विचारावर येऊन पोहोचतो जिथून आपण सुरुवात केली होती. तिचं आयुष्य हेच सांगतं की तिने आपलं नशीब स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या हातांनी घडवलं आहे. तर मग कविता राऊतची ही कथा आपल्याला काय शिकवते? एका दुर्गम पाड्यातील अनेक अडचणींचा सामना करणारी मुलगी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव मोठं करते, तेव्हा ती केवळ एक खेळाडू राहत नाही, तर ती लाखो लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनते. तिचा प्रवास आपल्याला सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर कोणतंही ध्येय गाठता येतं.